पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। शहरात चर्चेत असलेल्या माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शिक्षण संस्थेला भूखंड भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव महासभेत हा विषय चर्चेला आला असता विरोधी पक्षाने जोरदार विरोध दर्शवला। मात्र सत्ताधाऱ्यांकडे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांनी अनपेक्षित गुगली टाकत भूखंड भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घेतला। याऐवजी संबंधित भूखंडावर पनवेल महानगरपालिकेने स्वतःची शाळा उभारावी असा नवा प्रस्ताव पुढे करण्यात आला। विशेष म्हणजे महापालिकेचे सदस्य परेश ठाकूर यांनी या शाळेसाठी 10 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केल्याने हा निर्णय अधिकच चर्चेत आला आहे। तसेच उभारण्यात येणाऱ्या शाळेला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। पूर्वी सुमारे 35 ते 40 कोटी बाजार मूल्य असलेला भूखंड महिन्याला अवघ्या 57,000 रुपयात 30 वर्षांसाठी देण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी भूमिका बदलत घेतलेला हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान महासभेत आरोग्य, पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांवरील अनेक प्रस्तावही मांडण्यात आले। मात्र भूखंडाच्या मुद्द्यावर झालेल्या घडामोडीमुळेच आजची सभा विशेष गाजली। गणेश नाईक साहेब तिथे तुमचे मंत्री आहेत, तुमचे मी तुम्हा सर्व जनतेचा प्रश्न आहे म्हणून मानतो ना आम्ही। तुम्ही उगाच वेळ घालवा, वेळ नाही घालवा, जनतेचा प्रश्न वेळ घालवा आम्ही। जनतेच्या प्रश्नावर मी तुम्ही जनतेचा प्रश्न सोडवू शकत नाही। 15 दिवसामध्ये पाणी परिषद घेऊ, आपण याच्यावर वेळ घालवणार नाही। वेळला आम्हाला उत्तर द्या ना अध्यक्ष महोदय। तुम्ही या खुर्चीचा ज्यावेळी चार्ज घेतला त्यावेळी तुम्ही सभेला याच्यावर बोलत आहात, तुम्ही काय करावं याच्यावर बोलत आहात। करायला पाहिजे ना सूचना। आता इथे प्रशासनाला काय समस्या आहे ती सांगा। हो समस्या आहे तीच सांगतो ना। पाण्याची समस्या मोर्चाचा तुम्ही घेतला नाईक साहेबांना भेटा, नाईक साहेबांना भेटा तुम्ही, तेव्हा त्या सुटणार आहे। हे बघा 10 वर्ष सुटणार नाही, आता काय हरीश केणी तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही आम्हाला उत्तर द्या कधी आम्हाला पाणी देणार या पनवेलच्या जनतेला पाणी तुम्ही प्रशासनाने हा विचारा, हा प्रश्न ठीक आहे, आम्हाला उत्तर तुम्ही हा तुमचा मला मान्य आहे, त्याचं उत्तर ठीक आहे, तुम्ही आम्हाला उत्तर द्या कधी पाणी द्या, पाण्याचं तुम्ही उपाययोजना काय साधा। पाणी प्रश्नावर मी संपूर्ण सभागृहाला सांगतो की येणाऱ्या 10 ते 15 दिवसात आपण पाणी परिषद या सभागृहामध्ये घेणार आहोत। ठीक आहे, आम्हाला उपाययोजना काय कराल ती माहिती ऐकून तुमचं झालेलं आहे, तुमचं बोलणं नाही ना, तुमचं बोलणं झालेलं आहे, पुन्हा तेच प्रश्न नका। विकासन अधिकारी बिना विचारता जर अशा प्रकारे सदस्य उभे राहत असतील, हात वर करून तुम्ही मला तुम्ही बसा आता याच्यावर। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।